वर्ष झालं आपल्या इथे उद्यान नाही. अनेक पालकांना उद्यानापासून वंचित राहिलेलं. आता माझी स्वतःची मुलं उद्यानापासून वंचित राहिलेले. आता कित्येक वर्षानंतर 4 कोटी निधी आलेला आहे. 4 कोटी निधी आलेला असताना सुद्धा त्या कामाची तुम्ही जर पाहणी केली तर त्यामध्ये तुम्हाला 4 कोटी खर्च केले का नाही हे तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी सामान्य जनतेला सांगावं. 4 कोटीत काय केलेलं आहे. 4 कोटीच्या जी मंजुरी होती ना त्याच्यापैकी फक्त त्यांनी आतापर्यंत 3 कोटी 54 म्हणजे 3.5 कोटी खर्च केल्यात असं प्रशासनाचं मत आहे. पण असं असताना जे आयटम सांगितले होते खेळणी सांगितले होते खेळणी लावलेले नाहीत. तिथं वेगवेगळे स्टॅच्यू सांगितले होते तिथं लावलेले नाहीत. जे काम जे सांगितलं होतं ते केलेलं नाही. आणि ऐका जरा 2 मिनिटं. आता मला सांगा तुम्ही 4 कोटीचं काम असताना सुद्धा जे समोर आणि 2 कमानी उभं राहिले त्याचं टेंडर वेगळं आहे. ते 4 कोटीमध्ये नाही. त्याच्या आत ते असे 5-5 लाखाचे असे जवळ 35 लाखाचे टेंडर ते वेगळे काढल्यात. ते दिसतंय ना तुम्हाला ते 4 कोटीचे काम नाही. त्यामुळे तुम्ही जर व्यवस्थित सगळी पाहणी केली तर तुम्हाला कळेल. आणि माझं या सगळ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या वतीनं बापू धोत्रे यांच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगणं आहे किंवा जे काही उद्घाटन करणारे जे काही नेते मंडळी आहेत त्यांना सुद्धा एक प्रामाणिक मत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आमच्या तक्रारी खोट्या आहेत, आमचे जे काय बंद होतं ते खोटं आहे आणि ह्या कामामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही तर त्यांनी मनमानी कारभार करून त्यांनी संध्याकाळचं उद्घाटन करावं. त्यांच्या उद्घाटनाला आमच्या शुभेच्छा आहेत. पण उद्याच्या पुराव्या दिवशी आम्ही सगळे कागदपत्र घेऊन त्यांनी भ्रष्टाचाराला कशा पद्धतीने पाठीमागे घातलेला हे आम्ही तुम्हाला पुराव्या दिवशी देऊ. कसे लागे बांधले आहेत हे सुद्धा तुम्हाला पुराव्या दिवशी देऊ. माझी तळमळीनं एकच इच्छा आहे. तळमळीनं माझं एकच मत आहे की आपण कुणाचं तर भावलं होऊ नये. कुठल्या तर ठेकेदाराच्या मध्येनुसार आपण नाचू नये. आपण फार मोठी माणसं आहोत. लोकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. तुम्ही जनतेचा विचार करा आणि जनतेनं चांगलं काम करून निवडून दिलेलं आहे. तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी तुम्ही एकदा इस्टिमेट ह्या किती नगरसेवकांनी बघितलेलं सांगावं. इस्टिमेट पहिलं असताना दुसरं लिहून इस्टिमेट तयार केलं. 2 विलं झाल्यानंतर कुणी रिवाइज इस्टिमेट करत नाही. त्याचं रिवाइज इस्टिमेट झालेलं आहे. त्याचं बागेचे असे काय कामं आहेत की ते DSR मध्ये नसतात तर तुम्ही त्याचे दर सुद्धा तुम्ही बोगस पाहिजे तसे घेतलेले आहेत. असं असताना सुद्धा तुम्ही काम चांगलं करत नाही, चांगलं काम करून घेत नाही. मग तुम्ही भविष्यात तुम्हाला कुठलेही पंतप्रधान लहान मुलं काय पालक सुद्धा कधी तुम्हाला माफ करणार नाही. आमची तळमळीची एकच मत आहे की ही बाग जिचा माता उद्यान असेल पद्मावत उद्यान असेल ते चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे यासाठी आमची तळमळ आहे. याला राजकीय दृष्ट्या कोणी पाहू नये. आम्हाला त्यात उद्घाटन करण्यामध्ये कुठल्याही रस नाही. आम्हाला बोलवा आगत नाही बोलवा. पण तुम्हाला जर दिलेल्या इस्टिमेट मध्ये दिलेला जर काम झालं असेल तर तुम्ही उद्घाटन करा. इस्टिमेट प्रमाणे जर काम झालं नसेल तर उद्घाटन करू नये.